विष्णुगुप्त प्रकल्पात 2 मुक्कामांच्या सहलीत कोणते कार्यक्रम घेतले जात असत? सकाळी 11 ते 12:30च्या दरम्यान शिबिरार्थी प्रकल्पावर पोचत असत. जेवणाआधी पुरेसा वेळ असल्यास प्रकल्पात कोणते कार्यक्रम घेतले जातील, शिबिरार्थींची काही विशेष मागणी आहे का, यावर संवाद होत असे. शिबिरार्थींचे छोटे मोठे ग्रुप्स बनविले जात. रिकाम्या वेळात किंवा प्रवासात शिबिरार्थींनी या ग्रुप्समध्ये राहून काम करावे यासाठी त्यांना काही कोडी केसेस सोडवण्यासाठी दिल्या जात असत. सामान्यपणे जेवणानंतरचा काळ कंटाळवाणा असतो. यावेळेत त्यांना खेळ दिले जात असत. या खेळांच्या विश्लेषणामधून जीवनविषयीच्या वास्तवाची ओळख करून दिली जात असे. मुले दुपारच्या चहानंतर महामार्गावर असलेल्या देवराईत जात, त्यानंतर स्वामी समर्थांच्या मंदिरात जात असत. नंतर साधारणपणे 30 मिनिटाचा कशेडी माथ्यावर नेणारा एक छोटा ट्रेक घेण्यात येत असे. माथ्यावरून सुमारे 100 चौरस किलोमीटरचा परिसर दिसत राहतो. येथील संवादात परिसरातील ग्रामजीवनाची माहिती दिली जात असे. हा कार्यक्रम प्रश्नोत्तरांच्या रूपात इंटरॅक्टिव्ह स्वरूपाचा असे. काळोख पडल्यानंतर अग्निरोधक रेषेचे प्रात्यक्षिक होत असे. आकाशाची ओळख करून दिली जात असे. 3 दिवसाचे हे सारे कार्यक्रम पावसाळ्यानंतर घेण्यात आले आहेत. पावसाळ्यात कार्यक्रमांचे स्वरूप बदलावे लागेल. रात्री गप्पा, भेंड्या किंवा एखादा खेळ घेतला जात असे. कशेडीत येणारे विद्यार्थी, पर्यटक हे सामान्यपणे परिसर पाहण्यासाठी येत असतात. तुमच्या भाषणात त्यांना फार मोठा रस नसतो. त्यामुळे ज्याला एज्युएकोटेनमेंट म्हणता येईल या पद्धतीने हे सारे कार्यक्रम घेतले जात असत. दुसऱ्या दिवशी सकाळचा नाश्ता झाल्यावर अन्य ठिकाणे पाहण्यासाठीचा प्रवास होत असे. वावे गावात पेशव्यांनी बांधलेले रामेश्वराचे कातील दगडांचे मंदिर आहे. काळा दगड कापून एकमेकात अडकवून हे मंदिर बांधण्यात आले आहे. रोळोबाचे असेच एक छोटे मंदिर खेडजवळील सुसेरी गावातही आहे. भरणा नाक्यावर असणारे काळकाईचे मंदिर आवर्जून पाहण्यासारखे आहे. यापैकी एक मंदिर दाखवून पाण्यावरील तरंगण्याच्या खेळासाठी मुलांना जगबुडी नदीच्या बंधाऱ्यावर नेले जात असे. येथून वाकवलीतील कृषी विद्यापीठाच्या परिसराला भेट दिली जात असे. काही बॅचेसची मुले पन्हाळा काजी येथील गुहांतील लेणी पाहण्यासाठी गेली आहेत. दुपारचे जेवण दापोलीत होत असे. जेवणानंतर मुले दापोली कृषी विद्यापीठ पाहण्यासाठी जात असत. मुलांनी आवर्जून पाहावे असे विद्यापीठात खूप काही आहे. यापैकी काय पाहणे मुलांना आवडेल याचा अंदाज घेऊन तेवढाच विभाग त्यांना दाखविला जात असे. विद्यापीठातील सारे महत्त्वाचे विभाग पाहण्यासाठी एक दिवस पुरत नाही. सूर्यास्ताला मुलांना बुरुंडीच्या किनाऱ्यावर नेले जात असे. हे सारे पाहून परत यायला रात्री 9 वाजून जात असत. वाटेत जेवण झाल्यास 10ही वाजून जात. सामान्यपणे मुले दमत नाहीत. त्यांच्यातील एनर्जी कधीच संपत नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत गप्पा होत असत. पहिल्या किंवा दुसऱ्या रात्री गावातील माणसांचा जाखडी नृत्याचा कार्यक्रम होत असे. जाखडी नाचाचा कार्यक्रम साऱ्यांना आवडतो. सामान्यपणे नाचात मुलेही सहभागी होतात. मुलांच्या ऊर्जेला बाहेर काढणे महत्त्वाचे असते. नाचातून मुले खूप काही शिकू शकतात. नाचातून काय व ते कसे शिकवायचे हा खूप मोठा विषय आहे. यावर काम व्हायला हवे आहे. तिसऱ्या दिवशी सकाळी सायकल ऑपरेटेड जनरेटर, सायकल ऑपरेटेड पंप, वीज कशी तयार होते याचे प्रात्यक्षिक दाखवणारे पेल्टन व्हील दाखविले जात असे. प्रकल्पात टेलिपॅथी संदर्भातील अनेक खेळही घेतले गेले आहेत. त्यानंतर सर्वात महत्त्वाचा कार्यक्रम मुलांनी दिलेल्या फीडबॅकचा होत असे. मुलांनी 3 दिवसात काय पाहिले, त्यांना काय आवडले, त्यांनी कोडी केसेस सोडवली का, या भेटीतून उपयुक्त असे त्यांना काही शिकता आले का, याविषयीची माहिती त्यांनी द्यायची असते. 2 रात्री मुक्कामांच्या साधारणपणे 20 ते 22 सहली प्रकल्पात आल्या आहेत. काही सहली 4 रात्री मुक्कामांच्याही होत्या. कशेडी माथ्यावर आवर्जून पाहण्यासारखे खूप काही आहे. मुलांना काय पाहायचं आहे आणि आयोजन करणाऱ्यांना कोणता संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोचवायचा आहे यावर कार्यक्रमाचे स्वरूप ठरत असते.
यापैकी जे जे उपयुक्त आहे, महत्त्वाचे आहे असे वाटेल ते सारे बिनभिंतीच्या शाळेने त्यांच्या उपक्रमात वापरावे ही विनंती आहे. धन्यवाद.